आजीच्या हातची जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत तांदूळ पाव। होय, तांदूळ पाव ही रेसिपी नाशिककरांची स्ट्रीट फूड आहे। तसंही तुम्ही त्याला तांदूळ पाव किंवा राईस ब्रेड असंही म्हणू शकता। इन्स्टंट आणि अगदी लुसलुशीत होतात, अगदी पावासारखे सॉफ्ट असतात, म्हणून तर म्हणतात त्याला तांदूळ पाव। चला तर मग पाहूया रेसिपी। तांदूळ पाव करण्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करावं लागेल। तर ते बॅटर आपण कसं तयार केलं आहे, आपण घेतलेले आहेत तांदूळ। हे बघा, हे आमच्या घरातले तांदूळ आहेत। तुमच्याकडे जे कोणते असतील घरी ते तुम्ही तांदूळ घ्या। एक बाउलभर तांदळाला आम्ही एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 4-5 दाणे मेथीचे टाकलेले आहेत। ते रात्री आम्ही स्वच्छ धुवून घेतलं हे सगळं आणि त्यानंतर एक रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आम्ही। पोहे सगळं एकत्र भिजत ठेवलेलं होतं तांदळामध्ये आणि सकाळी ते बारीक वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 5 ते 6 तास आम्ही ते थोडा वेळासाठी आंबवत ठेवलेलं होतं। ठीक आहे, तर त्याचं आपण एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे। ते हे आहे, हे बघा, हे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे। ह्याचं जे काही प्रमाण असेल ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आपण किती तांदूळ घेतले वगैरे। तर त्याच्यासोबत आपल्याला चटणी लागणार आहे। तर चटणीसाठी आपण घेतले कोथिंबीर, मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपण घेतलेलं आहे आलं, लसूण, थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। तर इतकंच आपण घेतलेलं आहे। तर चला आता आपण पुढे कृती पाहूया। मंडळी, सर्वप्रथम ना आपण चटणी वाटून घेतलेली आहे। मी मगाशी तुम्हाला चटणीचं साहित्य सांगितलं, त्यात थोडं पाणी घालून ही बघा आपण ही अशी चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ही चटणी आपण बऱ्याचदा दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर। तर ही वाटून घेतले, नंतर आपण ह्याला फोडणी घालू। मित्रांनो, चला आता आपण कढई पण ठेवलेली आहे, गॅस चालू केलेली आहे आणि आता आपल्याला काढायचे आहेत तांदूळ पाव। तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, थोडंसं तेल घालणार आहोत आणि तांदूळ पाव करण्यासाठी पॅन नाही घेतला, आपण ही कढई घेतली किंवा तुमच्याकडे जर छोटासा पॅन असेल ना, छोटासा अंडापोळीसाठी जो वापरतो तो, त्यात तुम्ही केलं ना तरी सुद्धा चालेल, कारण ह्याचं टेक्स्चर जे आहे ना ते थोडं जाड असणार आहे पावासारखं। हे बघा, इतपत जाड ठेवायचं आपल्याला, काय ह्याच्यावर फिरवायचं वगैरे काहीही नाही। आता वरतून झाकण देऊया आणि गॅस स्लो ठेवूया। हे होऊ दे, एक 2-4 मिनिटाने मी पुन्हा तुम्हाला दाखवते। आता ना आपण झाकण काढलंय आणि अलगद उलटवायचं आपल्याला, कारण हा खूपच सॉफ्ट असतो। हे बघा, उलटवून घ्या, तुम्ही पाहू शकता टेक्स्चर अगदी जाड पावासारखं आहे, एकदम सॉफ्ट आहे, मस्त होतात, अगदी हलके फुलके आणि पावासारखे सॉफ्ट। नक्की ही डिश ट्राय करा घरी। आता ही बाजू पण आपली होऊ दे। बघा, हा आता झालेला आहे। हे बघा, आपण काढून पण घेतला, अगदी पटकन सहजरित्या निघतो तो। थोडंसं पुन्हा तेल लावले, पुन्हा आपण सेम प्रोसिजर करणार आहोत। हे बघा, आता आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि एक बाजू व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। चला आता आपण झाकण काढून बघूया। हा बघा, आपली ही पण बाजू झालेली आहे। बघा किती अलगदरित्या निघतोय। हे बघा, व्यवस्थित झालेले आहेत आपले तांदूळ पाव। आता ही बाजू पण आपल्याला शिजवून घ्यायची, जास्त नाही, फक्त 1-2 मिनिटं लागणार आणि आपला पाव रेडी आहे।
आता हे काढून घेऊया. हे बघ सहज निघतो. अशा प्रकारे ना आपण सगळे तांदूळ पाव रेडी करून घेऊया. आई एक आता जे चला आता आपण ना थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर राई घातलेली आहे. आता आपण घालूया तेल. आपल्याला द्यायची आहे फोडणी चटणीला. त्यावर जाईल थोडंसं हिंग, हे बघा तडतड व्हायला लागले म्हणजे आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ही फोडणी घालूया चटणीत. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत घेऊन.